जगद्गुरु तुकोबाराय. अरे मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्याने ज्यांनी उपदेश केला, संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती म्हणून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला, ढोंगी साधू संतांचे धिंडवडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकवली, इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला, भंडारा भामचंद्र बोरावड्याला ज्यांनी भाऊबंद म्हणलं, वृक्षवल्लींना सोयरं म्हणलं, दगडाचे टाळ केले, पक्षांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर मैबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पतिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका माईबापांनो, गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना गाथा इतकी सर्वसामान्य नाही की जी कोणालाही समजावी. गाथा समजून घेताना गाथ्याचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. गाथ्याचा नंबर 1चा टप्पा, संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्यकाळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नवे त्याच्याशिवाय आपल्याला गाथाही समजणार नाही. याच्याही पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 2चा टप्पा. गाथा अशी नाही की कोणी कोणावरती तरी प्रेम केलं, कोणी एखाद्याला हृदय दिलं, एखाद्याचा प्रेम भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला आणि त्यानं कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाल्या, जगत मान्य झाल्या. नाही नाही नाही, गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. जगद्गुरु तुकोबारायांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. याच्याही पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 3चा टप्पा. म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचम वेद नामरूपी गाथामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमान्य, विश्व अधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल तर असो, या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे? तर जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाद्वारे मागणी करतायत. आज जागराचा दिवस आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतायत. मागणी करत असताना जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतायत, देवा मला तुझ्याकडे काहीतरी मागायचंय, मागणं तर करायचंय, परंतु देता आलं तर बघ. असं म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना एका साधकाने प्रश्न विचारला, जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला देवाकडे मागणी तर करायची आहे, परंतु तुमची मागणी काय आहे? मागणी काय आहे म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय त्या व्यक्तीला उत्तर देत आहेत, या संतांसी निर्वी हेची मज देई आणिक दुजे काही न मागो तुझ. फक्त मला संतांच्या हाती सोपव, याच्यापेक्षा मला दुसरं काही नको. आणि शेवटी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा तू माझ्यावरती याच्याकरता उदार हो की मला सदैव संतांच्या चरणावरती राहता यावं. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थान हिवरगाव पावसा वर्ष 72वे राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 7व्या दिवसाची जागराची कीर्तनरूपी सेवा माझ्या परमभाग्याने माझ्या पामराच्या वाट्याला आली. ती ज्यांच्यामुळे आली ते असणारे संपूर्ण ग्रामस्थ सप्ताह कमिटी हिवरगाव पावसा असतील त्यांचं सर्वांचं ऋण व्यक्त करते. ज्यांच्या माध्यमातून संपर्क करण्यात आला ते असणारे दादा त्यांचंही ऋण व्यक्त करते. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य अविनाश महाराज कदम त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागे ज्यांनी चाल गायली ते असणारे सचिन महाराज कदम त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे माझे पतिदेव सुद्धा कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे नाव काय
गणेश महाराज त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे ज्यांच्या हातामध्ये साक्षात सरस्वती माता विराजमान आहे असे असणारे मृदुंगाचार्य, नाव काय, सचिन महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, आपल्या भागाचं भूषण हरिभक्तपरायण जयश्रीताई तिकांडे, त्याही कीर्तन ऐकण्याकरता आवर्जून उपस्थित राहिल्या, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे त्यांचे पतिदेव सुद्धा आहेत विशाल महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं शूटिंग जे करतायत ते असणारे उमेश दादा, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी लावली, ज्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, ते असणारे साऊंड सिस्टीमवाले दादा कणकेश्वर पिंपळगाव कुंजिरा साऊंड सिस्टीम, त्यांचे ऋण व्यक्त करते. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते आणि अधिक विस्तार न करता विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पवन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी यांच्या पवन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे रमते राम दिगे बाबा यांच्या पवन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौली ज्ञानोबरायांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल तर असो, तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही, कारण एवढ्या लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता मुळीच आलेली नाही. आणि माझं प्रामाणिक मत असं आहे, कथा और कीर्तन हसने के लिए नहीं होते. माझं वाक्य लक्षपूर्वक ऐका, कथा और कीर्तन हसने के लिए नहीं होते, शुद्ध भाव से रोने के लिए होते हैं. ज्यावेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थकी लागत असतं. म्हणून माझं चिंतन फक्त लक्षपूर्वक ऐका, कारण कालपर्यंत तुम्ही अनेक कीर्तन प्रवचनं ऐकली असतील. अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत ते संसार कसा करावा इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल, परंतु ते मी आज तुम्हाला सांगणार नाही. मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आय एम नॉट इंटरेस्टेड. मी तुम्हाला संतांचं हृदय उलगडून दाखवणार आहे आणि त्याच्याकरता माझे कीर्तन आहेत. बघा, संतांच्या अंतकरणातले भावरंग मला तुमच्यामध्ये उतरवायचे आहेत आणि त्याच्याकरता कीर्तन असावीत. संतांच्या अंतकरणातले भावरंग तुमच्यामध्ये उतरवत असताना संतांच्या अंतकरणातले शब्द म्हणजे हे वेदांसारखे आहेत. कसे आहेत? वेदांसारखे आहेत. आणि हा जो समाज जमलाय हा काही तुमच्या माझ्या शब्दावरती जमलाय का? हा संतांच्या शब्दावरती जमलेला समाज आहे आणि संतांचे शब्द इतके ग्रेट आहेत. आतापर्यंत ज्ञानेश्वरीला क्रॉस करून बोलणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव ज्ञानोबराय आहे. आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून याच्यामध्ये एखादा शब्द माझा घाला हो असं म्हणणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव जगद्गुरु तुकोबराय आहे. आणि ज्यानं विश्वमौली ज्ञानोबरायांच्या हाताला धरलं ना, ज्यानं जगद्गुरु तुकोबरायांच्या हाताला धरलं ना, त्याने त्याच्या जीवनामध्ये अमानित्व प्राप्त केलं. अमानित्व शब्दाची व्याख्या सांगू तुम्हाला. विश्वमौली ज्ञानोबरायांनी अमानित्व शब्दाची व्याख्या सांगितली ज्ञानेश्वरीमध्ये. विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात अमानित्व म्हणजे जे कोणाला मानतच नाहीत त्याला म्हणायचं अमानित्व. आणि संत कोणाला मानत नाहीत बरं का, आणि महाराज मंडळी सुद्धा कोणाला मानत नाहीत. लोक आम्हालाही म्हणतात ताई तुम्ही कोणाला मानत नाहीत. काय मानायचंय सांगा ना. अरे मानलं ना विश्वमौली ज्ञानोबरायांना आणि जगद्गुरु तुकोबरायांना. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्यावेळेला आम्ही महाराष्ट्रभर करत असतो त्यावेळेला आम्हाला असं वाटतं आमच्या एका हाताला जगद्गुरु तुकोबरायांनी धरलंय तर एका हाताला विश्वमौली ज्ञानोबरायांनी धरलंय. विश्वमौली ज्ञानोबराय आमची माय आहेत तर जगद्गुरु तुकोबराय आमचे बाप आहेत. आणि म्हणून त्या माय बापाच्या अंतकरणातले भावरंग आज तुमच्यामध्ये उतरवायचे आहेत. विठ्ठल तर असो, आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. थोडासा आवाज द्या, रिटर्न द्या व्यवस्थित, बेस कमी करा थोडा. तर आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय मागणी करतायत. लक्षपूर्वक ऐका. वास्तविक पाहता या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय मागणी करतायत असं म्हणणं सुद्धा उचित नाही.
असं म्हणणं सुद्धा उचित नाही, कारण संत स्वार्थी भावनेने कधीच देवाकडे काही मागत नाही. स्वतःच्या स्वार्थाकरता, स्वतःच्या कुटुंबाकरता संत देवाकडे कधीच काही मागत नाहीत. ते मागतात ते या जगताच्या कल्याणाकरता, या विश्वाच्या कल्याणाकरता. कारण प्रत्येक संतांनी देवाकडे मागितलं ते स्वतःकरता काहीच नाही मागितलं. विश्वमौलीत ज्ञानोबरायांनी सुद्धा ज्यावेळेला विश्वमौलीत ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण होते, त्यावेळेला ज्ञानेश्वरीच्या शेवटी काय मागतात देवाकडे? स्वतःचं सुख नाही मागत देवाकडे. अरे आयुष्यभर ज्यांनी स्वतःचं जीवन अनाथ म्हणून समर्पित केलं ना, ते आईवडील नाही मागत देवाकडे. अरे बहिणीचं सुख नाही मागत देवाकडे, मग काय मागतात? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रूपी वाढो. देवा, ज्या लोकांनी मला माझ्या आयुष्यामध्ये त्रास दिला ना, देवा त्यांचा दुर्जनपणा जाऊ दे आणि त्यांना सद्बुद्धी दे. देवा, त्यांना सद्बुद्धी दे. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा अशाच प्रकारचं मागणं मागतात. निस्वार्थी भावनेनं ते देवाला म्हणतात, देवा मला तुझ्याकडे काहीतरी मागणं मागायचंय, परंतु वाक्य काय वापरतात? देता आलं तर बघ. लक्षपूर्वक ऐका मायबापांनो, चिंतन थोडंसं अवघड आहे समजण्याकरता. देता आलं तर बघ असं वाक्य वापरतात. म्हणजे माझा तेवढा अधिकार आहे की नाही मला माहिती नाही, माझी तेवढी पात्रता आहे की नाही मला माहिती नाही, माझी तेवढं योग्यता आहे की नाही मला माहिती नाही, परंतु मागणं तर मागतोय, परंतु देता आलं तर बघ. वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार इतका लहान आहे का? जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार इतका मोठा आहे की त्यांच्या अधिकाराचं वर्णन आपण करू शकत नाही. नवे नवे त्यांची कृतज्ञता इतकी आहे की एका अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय स्वतःला पतित म्हणून घेतात. एका अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाणू. साधू संतांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असताना ते स्वतःला पतित म्हणून घेतात. वास्तविक पाहता ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय स्वतःला पतित म्हणून घेतात, त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय पतित आहेत का? तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव पतित आहोत, परंतु जगद्गुरु तुकोबराय स्वतःला पतित म्हणून घेतात ना, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण संतांचं अंतकरणच तितकं उदार असतं. संत उदार उदार भरले अनंत भांडार. संतांचं अंतकरणच तितकं उदार आहे. नवे नवे जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार इतका मोठा आहे, इतकी पात्रता मोठी आहे, आणि इतका अधिकार, इतकी पात्रता, इतकी योग्यता त्यांची मोठी असताना सुद्धा, आणि जगद्गुरु तुकोबरायांची परिस्थिती इतकी नाजूक असताना सुद्धा देवाकडे स्वतःच्या कुटुंबाकरता त्यांनी कधीच काही मागितलं नाही. परिस्थिती किती नाजूक होती जगद्गुरु तुकोबरायांची सांगू तुम्हाला. जगद्गुरु तुकोबरायांची एक पत्नी अन्न करता गेली. दारातला बैल वैरण करता करता गेला, चिपाट नाही भेटलं खायला त्याला. जगद्गुरु तुकोबरायांची नंबर 2 ची पत्नी पुण्याच्या आप्पाजी गुळवेंची मुलगी, श्रीमंत आप्पाजी गुळवे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 लोक श्रीमंत, एक पुण्याचे आप्पाजी गुळवे, दुसरे मंबाजी गोसावी आणि तिसरे चिंतामणी ब्राह्मण. त्याच्यातली आप्पाजी गुळवेंची मुलगी जगद्गुरु तुकोबरायांची नंबर 2 ची पत्नी. विवाह संपन्न झाला, आणि विवाह संपन्न झाल्याच्या नंतर ती जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी श्रीमंत बापाची मुलगी दीपावलीच्या सणाला माहेराला गेली. आता माहेराला गेल्याच्या नंतर 4-5 दिवसाचा दीपावलीचा सण असतो. धनत्रयोदशी, प्रतिपदा, पाडवा, भाऊबीज असा 4-5 दिवसाचा सण असतो. तो 4-5 दिवसाचा सण झाला, आणि सण झाल्याच्या नंतर भाऊबीजेच्या दिवशी दुपारी बहीण भावाला म्हणू लागली, दादा आता मला नेऊन घाल, आता मला नेऊन घाल. म्हटल्याच्या नंतर भावानं विचारलं, का गं ताई आणखी 8-10 दिवस राहा, आणखी 8-10 दिवस राहा. म्हटल्यानंतर जिजाबाईनं सांगितलं, माझ्या मालकाची जेवणाची व्यवस्था नाही. म्हटली मालकाची जेवणाची व्यवस्था नसल्यानंतर सण झाला की लगेच निघून येते ना, तिला पतिव्रता म्हणतात बरं का. आणि मालकाची जेवणाची अडचण असली तरी माहेरात बसून जी लाडू खाते ना, तिला अवदास म्हणतात. तुमच्यामध्ये कोण कोण आहेत मला पाहिल्याच कळतात बरं का, परंतु नको अपमान करायला. तशा पतिव्रता जिजाबाई होत्या, आणि पतिव्रता स्त्रीमध्ये फार मोठी ताकद असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एका पतिव्रता स्त्रीनं 3.5 घंटे सूर्य थांबवला होता. तिचं नाव लोपामुद्रा. इतकी ताकद पतिव्रता स्त्रीमध्ये असते. आणि भाऊबीजेच्या दिवशी दुपारी निहून घाल म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या सासऱ्याकडे एक श्याम नावाचा गडी होता. त्या श्याम नावाच्या गड्यानं डमणी झोपली. सुंदर असे रेशमाचे पडदाने, राजहंसाच्या पंखाची गादी आहे. सुंदर अशी ती डमणी सजवली, आणि त्या डमणीमध्ये बहीण आणि भाऊ बसले. बहीण आणि भाऊ बसल्याच्या नंतर त्या श्याम नावाच्या गड्यानं डमणी देहूला हाकलली, आणि देहूला हाकलल्याच्या नंतर त्या ठिकाणी देहूमध्ये प्रवेश करत असताना मोठाल्या लोकांचे वाडे चालू झाले.
मोठाले लोक कळतात ना तुम्हाला, जे सप्त्याला वर्गणी देत नाहीत अशा लोकांचे वाडे चालू झाले. आणि वाडे चालू झाल्याच्या नंतर भावानं विचारलं, ताई याच्यातला तुझा कोणता वाडा आहे, तुझा कोणता वाडा आहे म्हटल्याच्या नंतर बहिणीनं सांगितलं, माझ्या दादा याच्यामध्ये माझा वाडा नाही, डमणी पुढं घे, डमणी पुढं घे म्हटल्याच्या नंतर भावानं डमणी पुढं हाकलली. ते मोठाल्या लोकांचे वाडे संपले आणि वाडे संपल्याच्या नंतर पुढे झोपडपट्ट्या चालू झाल्या. आता झोपडपट्ट्या चालू झाल्या आणि त्या झोपडपट्ट्याच्या एका बाजूला एक छोटंसं झोपडं होतं. त्या झोपड्यांच्या समोर डमणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भावानं डमणी थांबवली. बहिणीनं सांगितलं, दादा इथं डमणी थांबव. बहीण आणि भाऊ डमणीतून खाली उतरले आणि खाली उतरल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या झोपड्याकडे पाहिलं. छोटंसं झोपडं होतं, सुंदर असं सारवलेलं होतं, छान रांगोळी काढलेली होती, सुंदर असं तुळशी वृंदावन होतं, त्याच्यावरती धर्माची पताका होती. ते तुळशी वृंदावन ते छोटंसं झोपडं भावानं पाहिलं आणि भावानं विचारलं, ताई हे तुझ्या गड्याचं घर आहे का, गड्याचं घर आहे का म्हटल्याच्या नंतर बहिणीनं सांगितलं, दादा हे माझ्या गड्याचं घर नाही, हे माझं घर आहे, माझं घर आहे म्हटल्याच्या नंतर भावाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ताई तू झोपड्यात राहतेस, ताई तू झोपड्यात राहतेस म्हटल्यानंतर बहीण भावाला सांगू लागली, माझ्या दादा माझा संसार पाहिल्याच्या नंतर तू काळजी करू नकोस, माझा संसार पाहिल्याच्या नंतर तू का काळजी करतोस, द्रव्य माणसाला प्रारब्धानं भेटत असतं, अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन द्रव्य माणसाला प्रारब्धानं भेटत असतं. एकाच माईबापाच्या पोटी आपण जन्म घेतला, परंतु तू मुलगा झालास आणि मी मुलगी झाले, तू मुलगा झाला म्हणून बापाच्या संपत्तीचा वारसदार आहेस आणि मी मुलगी झाले म्हणून दुसऱ्याच्या दावणीची गाय आहे. जगात दोनच गोष्टी पारतंत्र्यात आहेत माईबापांनो, एक म्हणजे दावणीची गाय आणि दुसरी म्हणजे घरातली माय. ज्याच्या दावणीला बांधलं ना त्याच्या दावणीचा चारा खाणं त्या गाईचं काम असतं आणि ज्या घरी दिलं ना त्या घरचा संसार करणं लेकीचं काम असतं. लेक त्या घरचा संसार करत असते. बांधिल्या खुंटासी धेनूचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. लेक त्या घरचा संसार करत असते. बहिणीनं सांगितलं, माझ्या दादा माझा संसार पाहिल्याच्या नंतर तू काळजी करू नको, द्रव्य माणसाला प्रारब्धानं भेटत असतं आणि मी फार समाधानी म्हटली. ताई तू झोपड्यात राहतेस आणि समाधानी आहे म्हणतेस, तू कशानं समाधानी आहेस. त्यावेळेला जिजाबाईनं एक वाक्य वापरलं, ते वाक्य लक्षपूर्वक ऐका. जिजाबाईनं सांगितलं, माझ्या दादा माझ्या पायात मोडलेला काटा काढायला पंढरपुरातलं पळत येतंय, हे जर माझी योग्यता असेल तर माझ्या पतीची काय योग्यता असेल. घालायला लुगडं मात्र एकच होतं. 45 मिनिटं कणगीमध्ये बसायचं, तेच लुगडं वाळल्यानंतर परत घालायचं, अशी परिस्थिती जिजाबाईची होती. परंतु जीवनात कधी तक्रार केली नाही संसाराविषयी. आपल्या बायकांना घालायला तर काय काय असतात, दिल दिवाना कुछ कुछ होता है देव, आणि तरी सुद्धा म्हणतात मेल्याच्या संसारात सुखच नाही, मेल्याच्या संसारात सुख असतं. बघा, संसाराविषयी तक्रार करत जाऊ नका. जिजाबाईनं आयुष्यात कधी संसाराविषयी तक्रार केली नाही. घालायला लुगडं मात्र एकच होतं आणि तितक्यात भावाला पहिला पाणी दिलं. भावाला पहिला पाणी दिल्याच्या नंतर लोटक्यातलं पाणी भावाने पाहिलं आणि भाऊ मनामध्ये विचार करू लागला, आपल्या बापाच्या घरी गड्याला पाणी प्यायला चांदीचे बुटके आहेत आणि त्याची लेक लोटक्यात पाणी पिते, हे तिच्या जीवनातलं प्रारब्ध आहे. प्रारब्ध असतं बघा माणसाच्या जीवनातलं. आपल्याला पाय द्यायचे की नाही द्यायचे हे ज्याच्या हातामध्ये आहे ना, त्याची बायको 14 वर्ष वनवासामध्ये बिना चप्पलची होती, हे तिच्या जीवनातलं प्रारब्ध आहे. प्रारब्ध असतं. बहिणीनं सांगितलं, काळजी करू नकोस. आणि तितक्यात पाणी पिता पिता शेजारी चूल होती, चुलीकडे लक्ष गेलं. त्या चुलीवरती इतीत गवत उगवलेलं होतं. ते इतीत उगवलेलं गवत भावानं पाहिलं आणि भावानं विचारलं, ताई चूल कधी पेटली होती, चूल कधी पेटली होती म्हटल्यानंतर बहिणीनं सांगितलं, माझ्या दादा 1 महिना झालं चूल पेटली नाही. का गं ताई 1 महिना झालं चूल पेटली नाही, मग तुम्ही 1 महिना खाल्लं तरी काय, खाल्ल्याशिवाय जगलो का रे दादा, काहीतरी खाल्लं असेल ना, परंतु खाल्लं तरी काय ते तरी सांग म्हटल्यानंतर जिजाबाईनं सांगितलं, माझ्या दादा एका श्रीमंत माणसाच्या बांधावरती उमराचं झाड पिकलेलं आहे. रोज सकाळी जाते, टोपलीभर उमरं घेऊन येते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत उमरं खाऊन दिवस काढतोय. 1 महिना झालं चूल पेटली नाही. आता मात्र भाऊ डसडसा रडायला लागला. भावाच्या डोळ्यात पाणी आलं आणि भाऊ डसडसा रडायला लागला. भावाला ती परिस्थिती देखवली नाही आणि भाऊ परत जाण्याकरता निघाला. डमणीमध्ये बसला आणि डमणीत बसल्यानंतर तशा सस्ताईला खिशामध्ये हात घातला तर खिशात 5 रुपये सापडले. ते 5 रुपये बहिणीला द्यायला लागला. बहिणीने ते 5 रुपये घ्यायचे ना, तर बहिणीनं सांगितलं, माझ्या दादा माझ्या मालकाला दुसऱ्याचं घेतलेलं आवडत नाही म्हटली, मला काय करायचं तुझे हे 5 रुपये. नको,
भावानं सांगितलं भाऊबीजेची भेट म्हणून तरी ठेव, भाऊबीजेची भेट म्हणून तरी ठेव म्हटल्याच्या नंतर ते 5 रुपये घेतले. जिजाबाईनं ते 5 रुपये एका श्रीमंत माणसाला दिले. त्या श्रीमंत माणसाने 35-35 किलोचे 3 मिरच्याचे पोते जिजाबाईला दिले. ते 35-35 किलोचे 3 मिरच्याचे पोते जगद्गुरु तुकोबरायांच्या सासऱ्यानं एक बैल दिला होता. त्या बैलाच्या पाठीवरती जगद्गुरु तुकोबरायांनी टाकले आणि एका गावामध्ये मिरच्या विकण्याकरता गेले. आता मिरच्या विकण्याकरता गेल्याच्या नंतर मंदिराच्या समोर मिरच्या विकण्याकरता बसले आणि मंदिराच्या समोर बसल्याच्या नंतर गावातले लोक यायचे, मिरच्या घेऊन जायचे. परंतु जगद्गुरु तुकोबरायांना पैसे मात्र कोणी देत नव्हतं. कोणी म्हणायचं पैसे गड्याकडे पाठवून देईल, कोणी म्हणायचं परत आणून देईल, परंतु पैसे काही कोणी दिले नाही. एक बाई तर जगद्गुरु तुकोबरायांना अशी भेटली, मिरच्या विकत घेण्याकरता आली. मिरच्या विकत घेतल्या आणि म्हटली पैसे मालकाकडे पाठवून देईल. कपाळाला मात्र बुका होता. समजलं ना तुम्हाला? कपाळाला बुका होता आणि म्हणती पैसे मालकाकडे पाठवून देईन. परंतु जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतकरणातला भाव इतका निस्वार्थी होता, जगद्गुरु तुकोबराय काहीच बोलले नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या लक्षात आलं की आता बैलाला खाण्याकरता काहीतरी लागल. ते 3 मोकळे मिरच्याचे पोते जगद्गुरु तुकोबरायांनी विकले, तराजू काटा विकला आणि त्याच्या बदल्यामध्ये वैरण विकत घेतली आणि जगद्गुरु तुकोबराय घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर जगाच्या मालकाच्या, विश्वाच्या मालकाच्या लक्षात आलं की माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना कोणीतरी फसवलंय. लक्षात आलं जगाच्या मालकानं विटेवरून खाली उडी टाकली आणि त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांचा नोकर बनून त्या गावामध्ये आले. जगद्गुरु तुकोबरायांचे सगळे मिरच्याचे पैसे वसूल केले आणि मिरच्यांचे पैसे वसूल करून त्या गावामध्ये नेऊन देत असताना त्या गावच्या पाटलाचं रूप धारण केलं. पाटीलच होता, परंतु पंढरपूरचा विठो पाटील होता. त्या ठिकाणी पाटलाचं रूप धारण केलं, पैसे दिले आणि पैसे दिल्याच्या नंतर जगाचे मालक घराच्या पाठीमागं जाऊन गुप्त झाले. थोड्या वेळानंतर त्या गावातले 10-5 लोक जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी आले आणि जगद्गुरु तुकोबरायांना सांगितलं की तुमचा नोकर आमच्या गावामध्ये येऊन त्याने आमच्याशी भांडणं करून तुमच्या मिरच्याचे पैसे वसूल केले. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की तो तुमच्या गावचा पाटीलच होता ना. आता पाटीलच होता म्हटल्यानंतर पाटील समोरच उभा होता. पाटील म्हणला माझे पाटील की कोणाला देता, माझे पाटील की कोणाला देता. लक्षात आलं जगद्गुरु तुकोबरायांच्या की हा पाटील विटेवरला असावा. ज्या ठिकाणी जाऊन जगाचे मालक गुप्त झाले होते त्या ठिकाणी घराच्या पाठीमागे जगद्गुरु तुकोबराय गेले. त्या ठिकाणी भगवंताची 7 पावलं उमटलेली होती आणि त्या पावलामधून मलया निळू चंदनाचा वास येत होता. तो मलया निळू चंदनाचा वास जगद्गुरु तुकोबरायांनी घेतला आणि जगद्गुरु तुकोबराय ढसढसा रडू लागले की माझ्याकरता जगाच्या मालकाला माझं नोकर व्हावं लागलं. ढसढसा रडून जगद्गुरु तुकोबराय याचं मूर्तिमंत प्रकरण पटवून देत असताना म्हणतात साधा वया भक्ती काज नाही नाही लाज धरी. तर इतकी जगद्गुरु तुकोबरायांची परिस्थिती नाजूक असताना आणि जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार इतका मोठा असताना, इतकी पात्रता, इतकी योग्यता त्यांची मोठी असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतायत देवा मला तुझ्याकडे मागणं तर मागायचंय, परंतु देता आलं तर बघ अभंगाचं प्रथम मागणे ते
मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांसी निर्वी हेची मज देई, आणिक तुझे काही न मागो तूज. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा मला तुझ्याकडे मागणं तर मागायचंय, परंतु देता आलं तर बघ. मग नेमका जगद्गुरु तुकोबरायांची मागणी तरी काय आहे बरं? मागणी काय असावी याला फार महत्व आहे बरं का. मागणी काय करावी याला फार महत्व आहे. मागणी काही लोक देवासमोर एवढासा पेढा ठेवतात आणि अनंत सुखाची मागणी करतात. 10 रुपयाचा नारळ देवासमोर फोडतात आणि तो खराब निघाला की म्हणतात पावन झाला. अशी मागणी नसावी. आता आम्ही कीर्तनाला येत होतो आणि येता येता आळे फाट्याच्या त्या चौकामध्ये सिग्नल पडला, त्यामुळं आम्ही थांबलो होतो. आणि थांबल्यानंतर एक भिकारी आमच्या जवळ आला आणि त्या भिकाऱ्याने आम्ही गाडीची काच खाली घेतली. तो भिकारी जवळ आला आणि तो भिकारी म्हटला, महाराज 10 रुपये द्या ना. 10 रुपये द्या म्हटल्यानंतर मी 10 रुपये काढले आणि त्याला काढून दिली. 10 रुपये दिल्यानंतर त्याने ते 10 रुपये ठेवले खिशामध्ये आणि तो म्हणतो, महाराज आणखी 10 रुपये द्या ना. मी म्हटलं आता कशाला? तो म्हणतो माझ्या मैत्रिणीला द्यायला. मी म्हटलं भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का? तो म्हटला तिच्यामुळं तो भिकारी झालोय ना. म्हणजे मागणी काय असावी याला फार महत्व आहे बरं का. काय मागावं हे सुद्धा कळत नाही काही लोकांना. आता या मागणी मागणाऱ्यांमध्ये 2 प्रकार पडतात. काही मागण्या उचित असतात तर काही मागण्या अनुचित असतात. आता उचित मागणी कोणती? पत्नीने पतीकडे साडी मागावी, ही मागणी उचित आहे की अनुचित आहे? उचित आहे, बरोबर. आणि तीच साडी घेऊन दिल्यानंतर एकदा घातल्यानंतर धुवून मागावी, ही मागणी उचित आहे का अनुचित आहे? ही मागणी अनुचित आहे. आता याच्यामध्ये 4 प्रकार पडतात बघा. जे काही लोक जेवढी सेवा करतात तेवढीच मागणी करतात. म्हणजे महिनाभर सेवा केल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षक महिन्याच्या शेवटी पगार घेतात. जेवढी सेवा करतात तेवढीच मागणी करतात. काही लोक सेवा थोडीशी करतात परंतु मागणी मोठी असते. काही लोक सेवाही करत नाहीत आणि मागणीही करत नाहीत. परंतु 4था प्रकार पडतो तो संतांचा. आयुष्यभर सेवा आणि सेवाच करतात परंतु मागणी मात्र जगताच्या कल्याणासाठी करतात. जशी मागणी विश्वमौली दंडोबऱ्यांच्या मायबापांनी केली अशी मागणी करतात. विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांच्यासारखी. काय मागणी केली विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांनी देवाकडे? ज्या काळामध्ये विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा विवाह व्हावा आणि विवाह झाल्यानंतर अगदी काहीशा कालावधीमध्येच विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेच्या जवळ यावं आणि रुक्मिणी मातेला प्रश्न विचारावा, अगं रुक्मिणी संन्यास घेऊ का? संन्यास घेऊ का म्हटल्यानंतर असं वाटावं पतिदेव चेष्टा करतायत की काय. पतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करावं, हसत मुखाने पुन्हा कामाला लागावं, पुन्हा दुसऱ्या दिवशी यावं, पुन्हा प्रश्न विचारावा, रुक्मिणी संन्यास घेऊ का? संन्यास घेऊ का म्हटल्यानंतर आता 1 नाही 2 नाही 3 नाही, रोजचा प्रश्न विठ्ठलपंतांचा झाला होता. रोजच्या प्रश्नाला वैतागून गेल्या आणि एक दिवस त्या ठिकाणी रुक्मिणी माता रागावलेल्या अवस्थेमध्ये असताना विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या जवळ येतात आणि रुक्मिणी मातेला प्रश्न विचारतात, अगं रुक्मिणी संन्यास घेऊ का? संन्यास घेऊ का म्हटल्यानंतर, जा तुम्हाला संन्यासच घ्यायचा ना तर खुशाल घ्या. रागवलेल्या अवस्थेमध्ये होत्या. पडत्या फळाची आज्ञा पाळावी त्याप्रमाणे विठ्ठलपंत गृहस्थ आश्रमामधून त्या ठिकाणी संन्यास आश्रमामध्ये प्रवेश करतात. आडवत नाहीत रुक्मिणी माता. पतीवरती निष्ठा आहे, अपार प्रेम आहे. असं वाटतं आज नाही उद्या नाही 1 ना 1 दिवस नक्की परत येतील. ते गेल्यानंतर गावामध्ये कोणी ऋषीवर आले, कोणी साधू पुरुष आले, त्यांची पूजा अर्चा करायच्या, झाडाला प्रदक्षिणा घालायच्या, पतीची मागणी देवाकडे करायच्या. असे 12 वर्ष उलटून जातात. 12 वर्ष उलटून गेल्यानंतर त्या गावामध्ये एक ऋषीवर्य येतात. ऋषीवर्य आल्यानंतर नेहमीप्रमाणे पूजा अर्चा करण्याकरता ज्या वेळेला रुक्मिणी माता जातात, पूजा अर्चा होते ऋषीवर्यांची आणि पूजा अर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी चरण स्पर्श करण्याकरता ज्यावेळेला त्या खाली वागतात ना, त्यावेळेला ऋषीवर्य आशीर्वाद देतात, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अष्टपुत्र सौभाग्यवती भव शब्द कानावरती पडल्याबरोबर डोळ्यामध्ये पाणी येतं. डबडबल्या डोळ्याने ऋषीवर्यांकडे पाहतात. बाई ग सुवासिन दिसतेस, कपाळी कुंकू आहे आणि डोळ्यामध्ये पाणी कशा करता? डोळ्यामध्ये पाणी कशा करता म्हटल्यानंतर सांगितलं जातं, कपाळी कुंकू आहे, सुवासिन आहे, परंतु पोटी पुत्र नाही आणि पतिदेवांनी संन्यास घेतलाय. पतिदेवांनी संन्यास घेतलाय म्हटल्यानंतर विचारतात, तुझे पती दिसतात तरी कसे?
वर्णन तरी सांग म्हटल्यानंतर वर्णन सांगायला सुरुवात करतात. ओघवती वाणी आहे, सात्विक तेज आहे, डाव्या बाजूच्या खांद्यावरती तुळशी पत्राचं चिन्ह आहे. वर्णन ऐकल्यानंतर लक्षात येतं की यांना कुठेतरी पाहिलंय, कारण त्यांच्याचकडे संन्यास घेतलेला असतो आणि सांगितलं जातं काळजी करू नको, तुझे पती नक्की परत येतील. आनंदाने घरी जातात, स्वयंपाक करतात, आईवडिलांना सांगतात ऋषीवर्यांनी सांगितलंय तुझे पती नक्की परत येतील. इकडे ऋषीवर्य त्यांच्या कुटियामध्ये निवासस्थानी जातात आणि निवासस्थानी गेल्यानंतर विठ्ठलपंतांना आवाज देतात. विठ्ठलपंतांना आवाज दिल्याबरोबर विठ्ठलपंत समोर येऊन उभे राहतात. समोर आल्यानंतर सांगितलं जातं जोपर्यंत पुत्र ऋणातून मुक्त होत नाहीस ना तोपर्यंत तुला संन्यास घेता येणार नाही. पुन्हा घरी जा, आनंदाने संसार कर, पुन्हा पडत्या फळाची आज्ञा पाळावी. त्याप्रमाणे संन्यास आश्रमामधून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतात. पुन्हा ते जोडपं आनंदाने संसार करू लागतं. त्या संसार वेलीवरती एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार चार फुले उमलतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. नावं सुद्धा किती गुंडस असतात ना. संसारातून निवृत्त व्हावंसं वाटतंय म्हणून निवृत्ती, संसारातून निवृत्त व्हावंसं वाटतंय म्हणून निवृत्ती, निवृत्त झाल्यानंतर मिळते ते ज्ञान म्हणून ज्ञानदेव. एकदा का ज्ञान प्राप्ती झाली मार्ग सोपा होतो म्हणून सोपान देव, आणि एकदा का मार्ग सोपा झाला मिळते ती मुक्ती म्हणून मुक्ताबाई. नावं सुद्धा एवढी गोंडस असतात, परंतु समाज हा समाज असतो ना, या समाजाने त्यांना हिनवावं, संन्यासाची पोरं म्हणून हिनवावं आणि आई वडिलांच्या अंतकरणाला वाईट वाटावं, वेदना व्हाव्यात आईवडिलांच्या अंतकरणाला. कोणीतरी सांगावं विठ्ठलपंतांना, तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या मुलांनी समाजामध्ये मानाने सन्मानाने जगावं, याच्याकरता तुम्ही धर्म परिषदेमध्ये जा, त्या ठिकाणी जाऊन अर्ज मांडा, तुम्हाला न्याय मिळेल. विठ्ठलपंतांनी तेही करावं, धर्म परिषदेमध्ये जावं, त्या ठिकाणी जाऊन अर्ज मांडावा. परंतु त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात यावं, तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या मुलांनी समाजामध्ये मानाने सन्मानाने जगावं, याच्याकरता तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आणि आपल्या लेकरांच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी क्षणाचाही विलंब न करता देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता होकार देतात. ते जोडपं देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता निघतं. ज्यावेळेला जात असताना रुक्मिणी माता त्या युल्याशा मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवत असते. उद्या माझी मुक्ता आई म्हणून कोणाला हाक मारेल, उद्या माझा ज्ञानदा बाबा म्हणून कोणाला हाक मारेल, उद्या माझी मुक्ता आई म्हणून कोणाला हाक मारेल. रुक्मिणी माता रडत असते. विठ्ठलपंत सांगतात, अगं रुक्मिणी, तुझ्या डोळ्यातले अश्रू जर त्या लेकरांच्या डोक्यावरती पडली ना तर ती लेकरं जागी होतील आणि आपल्याला देहांत प्रायश्चित्त घेता येणार नाही. आणि ते जोडपं इंद्रायणीच्या डोहामध्ये देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता जातं. कशा करता तर आपल्या लेकरांच्या कल्याणाकरता, स्वतःच्या स्वार्थाकरता त्यांनी काहीच केलं नाही, केलं ते आपल्या लेकरांच्या कल्याणाकरता. संत सुद्धा देवाकडे मागत असतात ते या जगताच्या कल्याणाकरता. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा मागतात ते या जगताच्या कल्याणाकरता, या विश्वाच्या कल्याणाकरता, कारण त्यांची रीतच ती आहे. काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. वडिलांची रीतच ती आहे की देवाकडे मागायचं ते स्वतःच्या स्वार्थाकरता काही मागायचं नाही. त्या ठिकाणी बोल्लोबा दर वर्षी त्या ठिकाणी पंढरपूरला जायचे, वारीला जायचे आणि वारीला गेल्यानंतर भगवंताच्या मुखाकडे पाहत नव्हते. भगवंताच्या चरणाला स्पर्श करायचे आणि परत माघारी यायचे. असं म्हणतात, ज्यावेळेला बोल्लोबा वारीला जायचे ना त्यावेळेला भगवान पंढरीश पांडुरंग खाली मान घालून उभे राहायचे. रुक्मिणी मातेने विचारावं, बोल्लोबा आल्यानंतर तुम्ही मान का खाली घालता? त्यावेळेला देवाने सांगावं, कर्जदार दारात आल्यानंतर त्या ठिकाणी ज्याच्याकडे कर्ज असतं ना त्याने मान खाली घालायची असते. जगाच्या मालकाने मान खाली घालावी इतका अधिकार बोल्लोबांचा होता, तरी सुद्धा स्वतःकरता काही मागितलं नाही त्यांनी. त्या ठिकाणी वारीला जायचे. वारीवरून परत आल्यानंतर सगळं कौतुक घरी सांगायचे कणकाई मातेला, भगवंताचं वर्णन करायचे, वारीचं वर्णन करायचे. सगळं कौतुक ऐकल्यानंतर एक दिवस कणकाई मातेने सांगितलं, दरवेळेला तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाता, वारीचं कौतुक मला सांगता, भगवान पंढरीश पांडुरंगाचं कौतुक सांगता, सगळं वर्णन करता, कधीतरी मलाही वारीला घेऊन जा, मलाही वारीला घेऊन जा म्हटल्यानंतर स्त्री हट्ट, बालहट्ट आणि राजहट्ट पुरवावाच लागतो. तसा स्त्री हट्ट बोल्लोबांना पुरवावा लागला. त्या ठिकाणी सांगितलं, तुला वारीला घेऊन जाईल, परंतु एका अटीवरती, देवाकडे काही मागायचं नाही,
देवाकडे काही मागायचं नाही म्हटल्यानंतर कणकाईनं सांगितलं, मी देवाकडे काही मागणार नाही, फक्त मला वारीला घेऊन चला. वारीला घेऊन चला म्हटल्यानंतर वारीला निघाले. मजल दरमजल करत पंढरपूरमध्ये पोहोचले. परंतु जाताना पावली बोलोबा त्या ठिकाणी कणकाईला एकच वाक्य सांगत होते, कणकाई देवाकडे काही मागायचं नाही बरं का, देवाकडे काही मागायचं नाही. पंढरपूरमध्ये पोहोचले. चंद्रभागेचं दर्शन झालं, त्या ठिकाणी पुंडलिकाचं दर्शन झालं, नामदेव पायरीचं दर्शन झालं. गाभाऱ्यामध्ये गेले आणि गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर भगवान पंढरीश पांडुरंगाच्या मुखाकडे बोल्होबाने पाहिलं. त्या ठिकाणी चरण स्पर्श केला आणि बाहेर निघून गेले. परंतु कणकाई माता देवाकडे पाहतच राहिली. देवाकडे पाहिल्याच्या नंतर देवाने विचारलं, माते जीवनात काय दुःख आहे, काय दुःख आहे म्हटल्याच्या नंतर कणकाईनं सांगितलं, आणखी कुस पवित्र झाली नाही. कुस पवित्र झाली नाही म्हटल्यानंतर देवानं सांगितलं, जा तुला पुत्र होईल, पुत्र होईल म्हटल्यानंतर कणकाई माता आनंदामध्येच गाभाऱ्यातून बाहेर आल्या. आता तो चेहऱ्यावरचा आनंद बोलोबाने पाहिला आणि बोलोबांच्या लक्षात आलं की हिने देवाकडे काहीतरी मागितलं असावं, देवाकडे काहीतरी मागितलं असावं. विचारलं, देवाला काही मागितलं का? नाही हो, मी तुमची आज्ञा कशी काय मोडेल, तुमची आज्ञा मोडणार नाही म्हटली. मग तुझ्या चेहऱ्यावरती एवढा आनंद कसा काय? त्यावेळेला कणकाईनं सांगितलं, देवानं मला माझ्या जीवनातलं दुःख विचारलं, मी देवाकडे काही मागितलं नाही, फक्त मी माझं दुःख सांगितलं. दुःख सांगितलं म्हटल्यानंतर बोलोबाने विचारलं, देवानं काय सांगितलं? देवानं सांगितलं, तुला पुत्र होईल, पुत्र होईल म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बोलोबा सांगतायत, देवानं सांगितलं ना पुत्र होईल तर पुन्हा आतमध्ये जा आणि त्या देवाला सांग पुत्र द्यायचायच ना, तर असा पुत्र दे, असा पुत्र दे की ज्याचा त्रैलोक्यामध्ये झेंडा असेल. पुत्र भावाईचा गोंडा ज्याचा तिलोकी झेंडा, ओ ज्याचा तिलोकी झेंडा, ज्याचा तिलोकी झेंडा. पुत्र भावाईचा ज्याचा तिलोकी झेंडा, ज्याचा तिलोकी झेंडा, ज्याचा तिलोकी झेंडा. पुत्र भावाईचा गोंडा ज्याचा तिलोकी झेंडा, ज्याचा तिलोकी झेंडा, ज्याचा तिलोकी झेंडा. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा. पुत्र द्यायचायच ना तर असा दे की जो या जगताच्या कल्याणाकरता उपयोगी पडेल, जो या विश्वाच्या कल्याणाकरता उपयोगी पडेल. जननी जने तो जने भक्त दाता या शूर, नाही तो जननी वांज भले क्या खावे का डोर. पुत्र जन्माला यावा तर असा जन्माला यावा की ज्याचा त्रैलोक्यावरती झेंडा असावा. आणि म्हणून त्यांच्या वडिलांची रीतच ती आहे की देवाकडे स्वतःच्या कल्याणाकरता काही मागायचं नाही, स्वतःच्या कुटुंबाकरता काही मागायचं नाही. मागणी करत असताना फार विचारपूर्वक करतात. माणसाची मागणी फार विचारपूर्वक असली पाहिजे बरं का. विचार फार महत्त्वाचा आहे जीवनामध्ये. विचारपूर्वक मागणी कशाला म्हणतात सांगू तुम्हाला? विचारपूर्वक मागणी कशाला म्हणतात सांगते ऐका. एक राजा होता आणि तो राजा त्याच्या प्रजेमध्ये रोज रात्री स्वतःचा वेश बदलून त्या प्रजेची पाहणी करण्याकरता जायचा. आता पाहणी करण्याकरता रोज रात्री जात असताना एक दिवस रात्री निघाला, वेश बदलला आणि वेश बदलून जात असताना त्याच्याकडून चुकून त्याच्या एका बोटामध्ये एक हिऱ्याची अंगठी राहिली. आणि ती हिऱ्याची अंगठी गावामध्ये गेल्यानंतर एका चौकामध्ये दोन चोरांनी पाहिली आणि चोरांनी पाहिल्याच्या नंतर ती अंगठी घेण्याकरता ते दोन चोर त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. आता मारण्याचा प्रयत्न करत असताना त्याने जोरात आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर पुढच्या चौकामध्ये 4 मुलं बसलेली होती. ते 4 मुलं धावत पळत आले. त्या ठिकाणी त्या चोरांपासून राजाचं संरक्षण केलं, ती अंगठी वाचवली आणि राजाकडे परत दिली. आता राजा त्यांच्यावरती खुश झाला आणि राजाने सांगितलं की उद्या सकाळी तुम्ही त्या ठिकाणी सभेमध्ये या. सभेमध्ये या म्हटल्यानंतर दरबार सकाळी सकाळी भरलेला होता. त्यांना असं वाटलं हा एखादा सरदार असेल, एखादा प्रधान असेल. लक्षात आलं आणि त्या ठिकाणी गेले. दरबारामध्ये गेल्यानंतर राजा त्या ठिकाणी बसलेला होता
अतिशय खुश झाला होता त्यांच्यावरती आणि खुश झाला म्हणून राजाने सांगितलं की तुम्हाला काहीतरी माझ्याकडे मागणी करायची, मी तुमच्यावरती खुश आहे आणि तुम्हाला काय मागायचंय ते मागा. आता काय मागायचंय ते मागा म्हटल्याच्या नंतर पहिल्याला विचारलं तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे म्हटल्यानंतर पहिल्याने मागणी मागितली की माझी मागणी एकच आहे, मला आतापर्यंत राहायला घर नाही, छोट्याशा झोपडीमध्ये मी राहतो, मला एखादा बंगला बांधून द्या, बंगला बांधून द्या म्हटल्याच्या नंतर राजाने त्याला बंगला बांधून दिला. दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे म्हटल्यानंतर तो जरा समाजसेवक होता, तो म्हटला आमच्या गावाला जायला रस्ता चांगला नाही, आमच्या गावचा रस्ता करून द्या, रस्ता करून द्या म्हटल्याच्या नंतर त्याच्या गावचा रस्ता करून दिला. तिसरा होता, तिसऱ्याला विचारलं तुझी मागणी काय आहे, तुझी मागणी काय आहे म्हटल्यानंतर तिसऱ्याने सांगितलं आतापर्यंत माझा विवाह झाला नाही, एखादी मुलगी पाहून माझा विवाह करून द्या. त्या ठिकाणी राजाने त्याचा विवाह संपन्न करून दिला. परंतु चौथा मात्र हुशार होता, चौथ्याने फार विचारपूर्वक मागितलं बरं का. चौथ्याला विचारलं तुझी मागणी काय आहे, तुझी मागणी काय आहे म्हटल्याच्या नंतर राजाला त्यानं सांगितलं माझी मागणी एकच असेल की दरवर्षी दिवाळीच्या सणाला 8-10 दिवस तुम्ही माझ्या घरी येऊन राहावं, एवढीच माझी विनंती आहे. असं म्हटल्याच्या नंतर राजाने मागणी मान्य केली. मागणी मान्य केली आणि प्रधानाला सांगितलं त्याचं घर कसं आहे ते एकदा बघून या, गेल्यानंतर व्यवस्थित व्यवस्था झाली पाहिजे, त्याच्या गावाला जायला रस्ता चांगला आहे का ते पाहून घ्या, त्याचं लग्न झालंय का ते पहा, त्याचं लग्नही झालेलं नव्हतं, गावाला जायला रस्ताही चांगला नव्हता, छोट्याशा झोपडीमध्ये राहत होता. एका मागणीमध्ये त्याच्या 3ही मागण्या पूर्ण केल्या. प्रधानाची एकुलती एक मुलगी त्याला दिली आणि त्याचा विवाह संपन्न झाला. त्याला घर बांधून दिलं, बंगला बांधून दिला आणि गावाला जायला रस्ता सुद्धा करून दिला. म्हणजे मागत असताना फार विचारपूर्वक मागितलं. तसं जगद्गुरु तुकोबराय सुद्धा आजच्या अभंगाद्वारे फार विचारपूर्वक मागतात. ते देवाला म्हणतात देवा मला सदैव संतांच्या हाती सोपवावं, एवढंच मी तुझ्याकडे मागतोय, मला याच्यापेक्षा काही नको. अभंगाचं द्वितीय या संतासी निरावी याची मागते, या संताची निरावी याची मागते, या संतासी निरावी याची मागते, या संतासी निरावी याची मागते, या संताची निरावी याची मागते, या संताची निरावी याची मागते, या संतासी निरावी याची मागते, या संतासी निरावी याची मागते. आणि का तुझे काही, आणि का तुझे काही ना मागे तुझा, या संताची निरावी याची मागते, या संताची निरावी याची मागते. आणि का तुझे काय, आणि का तुझे काय या संता निरावी याची मागते, या संताची निरावी याची मागते. या संतांसी निर्वी हेची मज देई आणि एक तुझे काही न मागो तूज. देवा मला संतांच्या हाती सोपव, याच्यापेक्षा मला दुसरं काही नको. मग जगद्गुरु तुकोबरायांनी संतांच्याच हाती सोपव अशी मागणी का केली, इतर कोणाच्या हाती सोपवावी अशी मागणी का नाही केली?
तर आपला हात जर योग्य व्यक्तीच्या हातामध्ये असेल ना तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही बघा. का आपला हात संतांच्या हातामध्ये असावा. तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा. एक पाथरी नावाचा तालुका आहे. त्याच्या पाथरी नावाच्या तालुक्यामध्ये एक गंगाखेड नावाचं गाव आहे. त्या गंगाखेड नावाच्या गावामध्ये एक जनाबाई नावाची छोटीशी मुलगी होती. ती जनाबाई नावाची मुलगी गावातून दिंडी निघाली. दिंडी पाहिल्याच्या नंतर ती जनाबाई दारामध्ये उभी होती. त्या दिंडीतल्या टाळ आणि पखवाजांचा आवाज कानावरती पडला. सुंदर असं भजन त्या दिंडीमध्ये चाललं होतं. तो आवाज कानावरती पडल्याबरोबर मागे उभ्या असलेल्या बापाला विचारलं, बाबा ही दिंडी कुठे जाते, कुठे जाते म्हटल्याच्या नंतर बापाने सांगितलं, अगं जना, विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो आणि त्या पंढरपूरच्या दर्शनाकरता, विश्वाच्या मालकाच्या दर्शनाकरता ही दिंडी जाते. ही दिंडी जाते म्हटल्याच्या नंतर जनाबाईनं विचारलं, बाबा आपल्याला जाता येईल का दिंडीमध्ये, येईल का जना, का नाही जाता येणार, मग मला पंढरपूरला घेऊन चला, घेऊन चला म्हटल्याच्या नंतर त्या बापांना मुलीला घेतलं आणि दिंडीमध्ये पंढरपूरला जाण्याकरता निघाले. आता पंढरपूरला जात असताना मजल दरमजल करत पंढरपूरमध्ये पोहोचले. पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर भगवान पंढरीश पांडुरंगाच्या समोर त्या गाभाऱ्यामध्ये जनाबाई नावाची मुलगी उभी राहिली आणि त्या देवाला पाहिल्याच्या नंतर मागे उभे असलेल्या बापाला सांगितलं, बाबा हा देव आहे ना, हा देव मला माझा वाटतो, आता मला घरी नेऊ नका, आता मला घरी नेऊ नका म्हटल्याच्या नंतर बापाला काळजी वाटू लागली. जना असं कुठं असतं का ग, घरी यावं लागल तुला. नाही बाबा मला घरी यायचं नाही, हा जगाचा मालक, हा विश्वाचा मालक मला माझा वाटतो, मला इथं राहू द्या, राहू द्या म्हटल्याच्या नंतर एकादशीचा मुक्काम केला, द्वादशीचा मुक्काम केला. बापाला असं वाटलं 2-3 दिवसानं तरी मुलगी घरी येईल, परंतु जनाबाई काय ऐकायला तयार नाही. आता हात नेमकं कोणाच्या हाती द्यायचा, तर त्या बापानं त्या मुलीचा हात नामदेवरायासारख्या संतांच्या हातामध्ये दिला. संतांच्या हातामध्ये हात दिला आणि हात दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी जनाबाई नामदेवरायांच्या घरी गेली. नामदेवरायांच्या घरी गेल्याच्या नंतर नामदेवरायांचं 14 माणसांचं कुटुंब होतं. सकाळी सकाळी पहाटे 3-3:30ला उठायची राहिली होती. भगवान पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाकरता, देवाला पाहण्याकरता 3-3:30 वाजता उठायची, देवाला पाहण्याकरता निघायची. देवाला पाहण्याकरता निघाली की मागून आवाज यायचा, अगं जना आपल्या घरामध्ये 14 माणसं आहेत, दळण दळावं. दळण दळावं म्हटल्यानंतर जात्यावरती बसायची, जात्याच्या मुखामध्ये दाणे घालायचे, देवाला त्या जात्यावरती अडवायची. सुंदर असे गाणे त्याच्यावरती म्हणायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. त्या ठिकाणी देवाला अळवायची. थोड्या वेळानंतर दळण झालं की पुन्हा देवाला पाहण्याकरता निघायची. पुन्हा देवाला पाहण्याकरता निघाली की मागून आवाज यायचा, अगं जना आपल्या घरामध्ये 14 माणसं, स्वयंपाक करावा, स्वयंपाक करावा म्हटल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करण्याकरता घ्यायची. थोड्या वेळानंतर काम झालं की पुन्हा मंदिराकडे निघायची. पुन्हा मागून आवाज यायचा, अगं जना आपल्या घरामध्ये 14 माणसं आहेत, धुणं भांडी करावी, घरातली सगळी कामं करावी. त्या ठिकाणी जनाबाईने सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत कामं करायचे. झोपायला त्या ठिकाणी 11 वाजायचे, उठायला 3. जनाबाईच्या डोक्यामध्ये उवा झाल्या आणि उवा झाल्याच्या नंतर जगाच्या मालकाला तिच्या डोक्यातला उवा काढण्याकरता यावं लागलं. देवाला आळवलं तर जगाच्या मालकाला त्या ठिकाणी तिच्याकरता यावं लागलं. नामदेवराय सारख्या संतांच्या हातामध्ये तिचा हात सोपवला, परिणाम तिच्या जीवनाचं सोनं झालं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की माझा हात फक्त संतांच्या हातामध्ये सोपाव, याच्यापेक्षा मला दुसरं काही नको. आणि पुढे म्हणतात की मला सदैव संतांच्या चरणावरती राहता यावं. आता संतांच्या चरणावरती राहता यावं असं का म्हणतात? संतांच्या चरणामध्ये एवढी काय मोठी ताकद आहे की त्यांच्या चरणाची मागणी जगद्गुरु तुकोबराय करतात.
तर संतांच्या चरणातली ताकद तुम्हाला सांगते, लक्षपूर्वक ऐका. संतांच्या चरणामध्ये किती ताकद आहे. एक हैबत बाबा नावाचे भगवान पंढरीश पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते. लक्षपूर्वक ऐका. भगवान पंढरीश पांडुरंगाचे निश्चित भक्त होते. त्या ठिकाणी भगवान पंढरीश पांडुरंगाचं भजन करायचे, रात्रंदिवस सेवा करायचे, भक्ती करायचे. परंतु ते ग्वाल्हेरचे महादजी शिंदे यांचे सेनापती होते. आता सेनापती असताना त्या शिंदे सरकारच्या हाताखाली त्यांनी भरपूर पराक्रम गाजवला आणि पराक्रम गाजवल्यानंतर शिंदे सरकारने त्यांना गावी जाण्याची अनुमती दिली. भरपूर संपत्ती दिली आणि संपत्ती देऊन गावी जाण्याची अनुमती दिली. आता ज्यावेळेला हैबत बाबा गावी जाण्याकरता निघाले त्यावेळेला सातपुड्याच्या पर्वतरांगेमधून जात होते आणि सातपुड्याच्या पर्वतरांगेमधून जात असताना त्या ठिकाणी त्यांना एका भिल्लाच्या टोळीनं गाठलं आणि हैबत बाबांकडची सगळी संपत्ती घेतली गेली आणि हैबत बाबांना डांबून ठेवलं गेलं. आता ज्या वेळेला हैबत बाबांना डांबून ठेवलं गेलं ना त्यावेळेला हैबत बाबा विश्वविख्यात विश्व मौली ज्ञानोबरायांचा धावा करत होते. माऊलींचा धावा केला, भगवान पंढरीश पांडुरंगाचं भजन केलं आणि माऊलींचा धावा करून माऊलींच्या चरणावरती साकडं घातलं. ए देवा, यदा कदाचित या परिस्थितीतून बाहेर पडलो ना तर घरी नाही जाणार देवा, उर्वरित आयुष्य तुमच्या चरणावरती समर्पित करेन. आणि योगायोगाने त्या दिवशी त्या भिल्लाच्या टोळीच्या प्रमुखाला मुलगा झाला होता. आता मुलगा झाल्यानंतर त्याला आनंद झाला. मुलगा झाल्यानंतर सर्वांनाच आनंद होतो ना, तुमच्या गावामध्ये होत असेल ना. मुलगा झाल्यानंतर माता माऊल्या, मुलगा झाल्यानंतर सर्वांनाच आनंद होतो, तसा त्याला आनंद झाला होता. आनंदाच्या भरामध्ये घरी गेला आणि पत्नीला म्हटलं, अगं आपला मुलगा फार दैववान आहे, त्याच्या जन्मदिनाच्या दिवशी आपल्याला भरपूर संपत्ती मिळालेली आहे आणि ज्याच्याकडून मिळालेली आहे ना त्याला मी मारून टाकणारे. म्हटलं सांग तुला काय पाहिजे, सांग तुला काय पाहिजे. म्हटल्यानंतर पत्नीनं सांगितलं, माझी मागणी एकच असेल, आपला मुलगा दैववान आहे इथपर्यंत ठीक आहे, त्याच्या जन्मदिनाच्या दिवशी आपल्याला भरपूर संपत्ती मिळालेली आहे इथपर्यंत ठीक आहे, परंतु ज्याच्याकडून मिळालेली आहे ना त्याला तुम्ही मारू नका, त्याला तुम्ही सोडून द्या. सोडून द्या म्हटल्यानंतर हैबत बाबांना सोडून दिलं गेलं. इथं बसलेले सगळे हैबत बाबा ऐका बरं का. ज्या वेळेला हैबत बाबांना सोडून दिलं गेलं ना त्यावेळेला हैबत बाबा घरी नाही गेले. हैबत बाबा आळंदीला गेले, मौलींच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि मौलींच्या चरणावरती डोकं ठेवून हैबत बाबा म्हणतायत, येथोनी या नुठवू माथा, मरणा वाचोनी सर्वथा, मेल्याशिवाय देवा आता इथून जाणार नाही. उर्वरित आयुष्य मौलींच्या चरणावरती समर्पित केलं. देह सुद्धा आळंदीमध्ये ठेवला. परिणाम विश्वविख्यात विश्व मौली ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा देखील त्यांनी चालू केला. आजही आपण ज्या वेळेला आळंदीच्या वारीला आळंदीला जातो त्यावेळेला त्या ठिकाणी विश्वविख्यात विश्व मौली ज्ञानोबरायांच्या समाधीच्या दर्शनाच्या आधी आपल्याला हैबत बाबा नावाच्या पायरीचं दर्शन होतं. म्हणजेच हैबत बाबा देवत्वाला प्राप्त झाले. हे कशामुळे शक्य झालं तर विश्व मौली ज्ञानोबरायांसारख्या संतांच्या चरणावरती आपलं जीवन समर्पित केलं, याच्यामुळे शक्य झालं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मला त्या ठिकाणी संतांच्या चरणावरती सदैव राहता यावं, याच्याकरता तू माझ्यावरती उदार हो. अभंगाचं शेवटचं चरण. तू गमने आता उदारत होय, तू गमने आता उदारत होई, तू कमळे आता उदरत होई, तू कमळे आता उदरत होई. मज ठेवी पाये संताचे, मज ठेवी पाये, मज ठेवी पाये संताचे, या संताचे निरावे हेची भजने, या संताचे निरावे हेची भजने. मज ठेवी पाये संतासिया, मज ठेवी पाये संतासिया, या संतासी निरावी हेची मज देई, या संतासी निरावी हेची मज देई. तुझे काय नमक देवा, अनिक
मागो देवा 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 जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा मला फक्त संतांच्या चरणावरती राहता यावं. हैबत बाबा फक्त संतांच्या चरणावरती राहिले, रात्रंदिवस त्या भगवंताचं भजन केलं, परिणाम त्यांच्या जीवनाचा उद्धार झाला. जर भगवंताच्या नामाच्या चिंतनाने त्यांच्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो, तर आपण त्या भगवंताचं भजन, त्या भगवंताचं नामचिंतन का करू नये. सर्वांनी सुंदर असं भजन करायचे, दोन्ही हात वरती करायचे आणि त्या भगवंताचं सुंदर असं भजन करायचे मोठ्या प्रेमाने.
विठोबा इतके जर त्या भगवंताच्या भजनामध्ये ताकद असेल तर मला असं वाटतं आपण ते भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. भगवान पंढरीश पांडुरंगाचं भजन करत करत आपलं जीवन समर्पित करा. देव देश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. कारण देव देश धर्म आपला देश इतका पवित्र आहे, इतकी भूमी आपली पवित्र आहे की त्या भूमीचं आपण वर्णन करू शकत नाही. आपली संस्कृती इतकी महान आहे की त्या संस्कृतीचं आपण वर्णन करू शकत नाही. इतका पावन आपला देश आहे. किती भूमी पवित्र ते गोळा पावन तो देश, पवित्र ते गोळा पावन तो देश. तेथे हरीचे दास जन्म गेले, तेथे हरीचे दास जन्म इतका भारत देश आपला महान आहे, इतकी संस्कृती आपली महान आहे. किती महान आहे सांगू तुम्हाला, थोडासा विको द्या दादा. ती आपली महान आहे की त्या संस्कृतीचं आपण वर्णन करू शकत नाही. बघा, पतीला दृष्टी चूक नाही म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी, पतीला दृष्टी चूक नाही म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी, गांधारी समोर स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे राहायचे. विश्वावर प्रेम करणारे भगवान गौतम बुद्ध उपाशी वृद्ध वाघिणीच्या तोंडात आपली मांडी देतात. संत नामदेव कुत्रा कोरडी पोळी खाईल म्हणून पाठीशी तुपाची वाटी घेऊन धावतात. झाड तोडणाऱ्या समोर तुळशीदास उभे राहतात आणि म्हणतात माझ्या मानेवर घाव घाल त्या सुंदर झाडावरती नको. धर्मासाठी राई राई एवढे तुकडे करून घेणारा शौर्यवीर संभाजी, स्वामी कार्यासाठी सर्वस्व वेचणारे खंडोजी बल्लाळ आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्या सैन्याला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले. इतके महान आपली संस्कृती आहे, इतका महान आपला देश आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या देवावर, माझ्या देवाचं नाव गाजलंय गडाच्या किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय गडाच्या किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजलंय गडाच्या किल्ल्यावर. शिवरायाचं नाव गाजलंय गडाच्या किल्ल्यावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या तारेवर, तलवारीच्या तारेवर. तारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निजच्या छातीवर, आपल्या निळ्या छातीवर, आपल्या निळ्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवरायाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजलंय. हे शिवराया, हे शिवराया, देवाचं नाव हे शिवराया, देवाचं नाव गाजलंय, हे शिवराया, देवाचं नाव गाजलंय. इतका भारत देश आपला महान आहे, इतकी भूमी आपली पवित्र आहे की त्या भूमीचं आपण वर्णन करू शकत नाही. इतका भारत देश आपला महान आहे. किती महान आहे सांगू तुम्हाला. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, दो बार गलती करे उसे हैवान कहते हैं, तीन बार गलती करे उसे शैतान कहते हैं, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं. इतका भारत देश आपला महान आहे. त्या देशाचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही. आणि त्या देशामध्ये छत्रपती शंभूराजेंसारखे छत्रपती होऊन गेले. ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे जन्माला येऊन गेले तो हा देश आहे. अरे कोण होते छत्रपती सांगू तुम्हाला. अरे छत्रपती शंभूराजेंना औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये कैद करून आणलं गेलं आणि कैद करून आणल्याच्या नंतर औरंगजेब बादशाह म्हणतोय संभा आखरी
बार पूछ रहा हूँ, आखिरी बार पूछ रहा हूँ, झुक जाओ हमारे सामने, तुम्हें इस तक का शहनशाह बनाएंगे, इस तक का शहनशाह बनाएंगे म्हटल्याच्या नंतर झुकत नव्हते शंभूराजे, झुकत नव्हते शंभूराजे आणि मुकर्रब खान म्हणतो मेरे आका मुझे हुकुम दो, मैं अभी काफर की गर्दन उतार के रखता हूँ, मैं अभी काफर की गर्दन उतार के रखता हूँ म्हटल्याच्या नंतर शंभूराजे कडाडले, अरे काफर नाही छत्रपती म्हण छत्रपती, अरे छत्रपती म्हण छत्रपती, हा एक विचार आहे विचार, छत्रपती कधी मरत नसतो, छत्रपती हा अमर आहे, छत्रपतीला एक नाही लाखो गर्दनी आहेत, अरे तुझ्या तंबूचा सोनेरी कळस एक मैलावरून दिसत असेल, परंतु माझ्या राजाचा जिरे टोपातला तुरा हा लाखो मैलांवरून दिसतो, तो जनसामान्यांच्या मनात दहशत नाही आत्मविश्वास जागवतो, आत्मविश्वास, छत्रपती हा माणूस नाही, छत्रपती हा एक विचार आहे विचार, तो या मातीच्या कणाकणामध्ये भरून उरलाय, त्याला उसळलेला दर्या बुडू शकत नाही, सावकाश सावकाश, त्याला उसळलेला दर्या बुडू शकत नाही, मृत्यू त्याला घाबरवू शकत नाही, आणि हा एक विचार आहे, तो विचार आपण सगळ्यांनी जपणं गरजेचं आहे, आणि छत्रपती शंभूराजे त्या ठिकाणी झुकत नव्हते, छत्रपती शंभूराजे झुकत नव्हते, आणि कवी कलशांना दरबारामध्ये आणलं गेलं, कवी कलशांना दरबारामध्ये आणून कवी कलशांना झुकवण्याचा प्रयत्न केला, मुकर्रब खान म्हणतो झुक जाओ मेरे आका के सामने, त्यावेळेला कवी कलशांनी सांगितलं मैं अपनी गर्दन नहीं झुकाऊंगा, बोले तो क्या कविता करूंगे, हाँ मैं कविता करूंगा, आणि त्या ठिकाणी कवी कलशांनी कविता केली औरंगजेब पाशाच्या दरबारामध्ये, काय कविता होती ती ऐका, यावन रावण की सभा, यावन रावण की सभा, शंभू बंदियो बजरंग, लहू लसत सिंदूर, खूब खेले हो तुम जंग, राजन हो तुम साजे, खूब लढे हो तुम रणगंग, तव तेज तक निहार के, तकत तेजत अवरंग, आणि कविता ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी औरंगजेब बादशाह चिडला, औरंगजेब बादशाह चिडला, आणि त्या ठिकाणी शंभूराजेंवरती अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली, अन्याय अत्याचार करत करत शंभूराजेंची फौज वडू तुळापुरास येऊन पोहोचली, वडू तुळापुरास आल्याच्या नंतर त्या ठिकाणी शंभूराजेंचे डोळे काढले, हात कापले, कान कापले, शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले, अरे डोळे काढले तर भुवई वक्र झाले, छाती कापली तर काडीज लढले, हात कापले तर पाय खंबीरपणाने उभे राहिले, शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले, परंतु शंभूराजेंचा एक एक थेंब हर हर महादेव गरजत ओघळत होता, एक एक थेंब हर हर महादेव म्हणत होता, आणि सांगत होता तो एक एक थेंब, अरे औरंग्या या महाराष्ट्राच्या मातीला दुःख देऊन या महाराष्ट्राच्या मातीतून हसत हसत तू जाऊ शकत नाही, आणि अखेर त्या समोर असलेल्या मराठी त्या मल्ल खांबाला शंभूराजांनी मिठी मारली, आणि माझे शंभूराजे महाराष्ट्राची अखंड अस्मिता अमर झाली, आणि शंभूराजे गेल्याच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी शंभूराजेंचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण केलं, शंभूराजेंचं स्वप्न पूर्ण केलं, औरंगजेब बादशाहला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेवटचा श्वास सोडायला लावला, भिंगार गावामध्ये, आणि शेवटचा श्वास सोडत असताना औरंगजेब बादशाह म्हणतोय, हम औरंगजेब मोहम्मद, हम मुगल सल्तनत के शहनशाह, हमारे सामने खड़ी है समुंदर सी सेना, हमारी इतनी बड़ी ताकत, हमारा इतना बड़ा गुरूर, लेकिन हम मराठों का एक किला भी नहीं ले पाए, उसकी वजह है संभा, शिवा का बेटा संभा, अरे हमने आंखें निकाली उसकी ओर अंधे हम हो गए, हमने जुबान काट डाली उसकी ओर बेजुबान हम हो गए, हमने खाल उखाड़ डाली थी संभा की, लेकिन आज पता चला हमारी खाल उखाड़ी जा रही है, हमने संभा के टुकड़े टुकड़े करके झील कौओं के आगे बिखर दिए थे, लेकिन आज पता चला हमारा वजूद ही बिखरा जा रहा है, अरे शेरनी के कोख से इस शेर ने जन्म लिया होगा, सचमुच छावा है छावा, छावा है छावा, स्वराज्याचा छावा, आणि छावाच होता तो, अरे तो छावा त्या ठिकाणी झुकला नाही, त्या छाव्याचा आदर्श आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक छाव्याने घेतला पाहिजे, इथं बसलेले सगळे छावे ऐका, अरे प्रेम करायचंय ना देशावरती करा, प्रेम करायचंय ना धर्मावरती करा, प्रेम करायचंय ना वारकरी संप्रदायावरती करा,
अरे वारकरी संप्रदायाविषयी जागृत राहा, जागृत. इथे बसलेल्या प्रत्येक युवकांना, प्रत्येक तरुण मुलीला माझी विनंती असेल, अरे जगायचं ना या धर्माकरता जगा, जगायचंय ना वारकरी संप्रदायाकरता जगा. देव देश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. अरे मी लहान असताना माझा बाप गावामध्ये आनंदाने सांगायचा, लहान असताना माझा बाप गावामध्ये आनंदाने सांगायचा, ही माझी मुलगी नाही, हा माझा मुलगा आहे, मुलगा हा माझा चतुर पक्षी आहे, आणि हा पक्षी ज्या घरामध्ये जाईल ना त्या घराचं कल्याण होईल म्हणायचा. का म्हणत होता सांगू? माझ्या बापाला माहिती होतं माझे लेक रोज शाळेमध्ये जाताना ज्ञानेश्वरीचा ग्रंथ हातामध्ये घेते, रोज 10-5 ओव्या वाचते आणि मगच शाळेमध्ये जाते. विचार करा, कधीतरी तुमच्याही बापाने म्हणावं असं, माझी लेक ज्या घरामध्ये जाईल ना त्या घराचं कल्याण होईल, सांगावं तुमच्या बापाने जगाला. आणि म्हणून सांगून जाईल तुम्हाला, आपल्याला शिव छत्रपतींच्या विचाराशिवाय पर्याय नाही, शंभूराजेंच्या विचाराशिवाय पर्याय नाही, शंभूराजेंच्या विचाराशिवाय, शिवचरित्राशिवाय आपल्याला पर्याय नाही. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्राशिवाय आणि शंभू चरित्राशिवाय पर्याय नाही, या महाराष्ट्राच्या मातीला पर्याय नाही. आणि म्हणून ज्याला ज्याला भगवंताने सुंदर अशी वाणी दिली ना, त्यांनी जोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर करायचा आहे. हे शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांद सुखद झाली बघा, हे म्हणून ती शिवाजी माझा जाणता राजा. जय हो शिवाजी माझा जाणता राजा, शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून ती शिवाजी माझा जाणता राजा. छत्रपती शिवाजी महाराज समर्पण, जसा त्याग या भूमीकरता, या महाराष्ट्राच्या मातीकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी केला ना. रिटर्न द्या ना दादा, थोडासा बेस कमी करा, रिटर्न द्या, आवाज वाढवा थोडासा. जसं समर्पण, जसा त्याग छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका एका मावळ्याने या देशाकरता केला, असा काहीतरी त्याग, असं काहीतरी समर्पण आपलं या देशाकरता असलं पाहिजे. अरे काय त्याग होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या जीवनातला. एका एका मावळ्यांचं बलिदान जर आठवलं ना तर डोळ्यामध्ये पाणी येतं. काही त्याग होता तानाजीच्या जीवनातला, काही त्याग होता बाजीप्रभू देशपांडेंच्या जीवनातला. तानाजीच्या जीवनातला त्याग सांगू तुम्हाला. तुम्ही कीर्तनाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने करताना, म्हणून त्यांच्या एका मावळ्याचं बलिदान तुम्हाला सांगून जाईल बघा. तानाजीच्या जीवनातलं समर्पण काय होतं, त्याच्या जीवनातला त्याग काय होता सांगते ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ माँसाहेबांना शब्द दिला होता, 10 मिनिटात आपली सेवा समाप्त होणार आहे, 10 मिनिटं चुळबुळ करू नका, फक्त शांत बसा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ माँसाहेबांना शब्द दिला होता, येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा फडकेल, येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा फडकेल शब्द दिला होता. आणि तितक्यात तानाजी, मालवसरे, सूर्याजी आणि शेलार मामा येत आहेत. कशा करता येत आहेत माहिती नव्हतं. आणि तितक्यात ते सदरेवरती येऊन पोहोचले. सदरीवरती आल्याच्या नंतर राजांनी विचारलं, ताना काय काम काढलं, कशा करता आलात, कशा करता आलात म्हटल्याच्या नंतर तानाने सांगायला सुरुवात केली, ओ राज, माझ्या लेकराचं राईबाचं लग्न काढलंय राज, माझ्या लेकराचं राईबाचं लग्न काढलंय राजा, आणि माझ्या लेकराच्या राईबाच्या लग्नाच्या अक्षता घेऊन आलोय राजा, तुम्हाला माझ्या लेकराच्या राईबाच्या लग्नाला यावं लागल राज. असं म्हटल्यानंतर राजांनी विचारलं, येताना अरे तुझं लेकरून माझं लेकरू काही वेगळं आहे का, येणार की तुझ्या लेकराच्या राईबाच्या लग्नाला, परंतु हे तरी सांग तुझ्या लेकराचं राईबाचं लग्न कधी आहे, लग्न कधी आहे म्हटल्याच्या नंतर तानानं सांगायला सुरुवात केली, ओ राज, येत्या अष्टमीला माझ्या लेकराचं राईबाचं लग्न काढलंय आणि तुम्हाला लग्नाच्या आधीच लग्नाला यावं लागल, लग्नाच्या आधीच यावं लागल म्हटल्याच्या नंतर राजे थोडेसे थबकले, मागे सरकले आणि राजांनी सांगितलं, येताना नाही र जमायचं लग्नाला यायला, का नाही जमायचं राजा, आताच म्हणालात की तुझं लेकरून माझं लेकरू काही वेगळं आहे का, आता म्हणता नाही जमायचं, का नाही जमायचं राजा, कारण तरी सांगा.
कारण तरी सांगा म्हटल्याच्या नंतर राजांनी सांगितलं येताना हट्ट करू नको, अतिशय महत्वाची मोहीम आहे म्हटले त्या दिवशी. ओ राज, इतकी काय महत्वाची मोहीम आहे सांगा तरी राज, इतकी काय महत्वाची मोहीम आहे की तुम्हाला माझ्या लेकराच्या राईबाच्या लग्नाला येता येणार नाही. येताना अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याच्या राजाने मासाहेबांना शब्द दिलाय, येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा फडकेल. आणि हा स्वराज्याच्या छत्रपतींनी दिलेला शब्द आहे म्हटले, शब्द मोडता येणार नाही. मासाहेबांना पाठवून देईल, मासाहेबांना पाठवून देईल म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी तानानं सांगितलं ओ राज, असं नाही जमायचं राज, तुम्हाला माझ्या लेकराच्या राईबाच्या लग्नाला यावं लागल राज, असं नाही जमायचं. येताना हट्ट करू नको, गड कोणी राखलाय तुला माहितीये का, असं नाही का जमायचं राजा, मी जातो कोंढाण्याच्या मोहिमेवरती आणि तुम्ही जाणार राईबाच्या लग्नाला, असं नाही र जमायचं. ताना गड कोणी राखलाय माहिती का तुला, अरे उदय भान, उदय भान 7.5 फूट उंचीचा तो उदय भान एका वारात ढाल तोडतो, एका वारात छाताड सोलतो, एका वारात 10 जण मारतो, आणि त्या उदय भानानं गड राखलाय. ताना नको रे हट्ट करू. आता मात्र ताना अधिकारानं बोलायला लागला. ताना म्हणतो ओ राज, काय म्हणाला जी, काय म्हणाला जी राज, 7.5 फूट उंचीचा तो उदय भान आहे, एका वारात ढाल तोडतो, एका वारात छाताड सोलतो. ओ राज ऐका ना, असल 7.5 फूट उंचीचा तो उदय भान एका वारात ढाल तोडत असेल, एका वारात छाताड सोलत असेल, पण ऐका ना राज, हा ताना बी या महाराष्ट्राच्या मातीचा आहे राज, शिव छत्रपतींचा आहे राज, द्या की इडा राज द्या, जातो हा ताना जिंकून आणतो कोंढाणा. काय प्रेम आहे रे स्वराज्यावरती, काय प्रेम आहे. परंतु ताना ऐकत नव्हता, राजे इडा द्यायला तयार नव्हते. आता मात्र ताना दोन्ही गुडघ्यावरती बसला, दोन्ही गुडघ्यावरती बसला. स्वराज्याच्या छत्रपतींच्या समोर तानाने दोन्ही हात जोडले. प्रसंग डोळ्यासमोर आणा माईबापांनो, छत्रपतींच्या समोर दोन्ही हात जोडले. ताना म्हणतोय ओ राज ऐका ना, आयुष्यभर या 2 हातांनी स्वराज्याची सेवा केली राज, आयुष्यभर या 2 हातांनी स्वराज्याची सेवा केली राज, कधीच तुमच्याकडे काही मागितलं नाही राज. आज हा ताना मागणार आहे, देणार का या तानाच्या देहाकरता. ये ताना, अरे हा राजा त्याच्या देहातला प्राण सुद्धा द्यायला तयार आहे. आवाज देता माईकला, हा ताना त्याच्या देहातला प्राण सुद्धा द्यायला तयार आहे म्हटलं. ओ राज, माझ्याकरता तुमच्या देहातला प्राण देणार काजी, माझ्याकरता तुमच्या देहातला प्राण देणार काजी राज. ऐका ना राज, मला तुमच्या देहातला प्राण नको राज, फक्त एवढी कोंढाण्याची मोहीम या तानाच्या पदरी घाला. पदर पसरून एकच मागत होता. आता मात्र राजेंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. राजेंनी तानाच्या दोन्ही बाहूला धरून उभं केलं आणि राजे म्हणतायत येताना घे रे हा इडा आणि जा कोंढाण्याच्या मोहिमेवरती. यशस्वी भव आशीर्वाद दिला आणि निघाला ताना कोंढाण्याच्या मोहिमेवर जाण्याकरता निघाला. दारापर्यंत गेला आणि काहीतरी आठवलं म्हणून परत माघारी आला. परत माघारी आला आणि राजेंना म्हणतोय ओ राजा, एक गोष्ट मागायची राहिली की जी राजा. अरे कोणती गोष्ट मागायची राहिली, मृत्यू मागितलास की येड्या आणखी काय मागतो. ओ राजा ऐका ना, तुम्ही मगाशी नाही का म्हणालात तो 7.5 फूट उंचीचा उदय भान एका वारात ढाल तोडतो, एका वारात छाताड सोलतो, एका वारात 10 जण मारतो. ऐका ना राज, आता मी त्या कोंढाण्याच्या मोहिमेवरती जाणारच आहे. तिथं गेल्यानंतर उदय भान आणि माझ्यामध्ये युद्ध होणार आहे. यदा कदाचित झालाच या तानाचा वार त्या उदय भानाच्या देहावर आणि त्या उदय बाणाचा वार या तानाच्या देहावर आणि पडलाच या तानाचा देह खाली, तर या तानाच्या देहाला मिठी मारायला येणार का जे राज. या तानाच्या देहाला मिठी मारायला या राज. शेवटची मिठी मारायची होती म्हणून परत आलो. शेवटची कडकडून मिठी मारली आणि ताना सांगतोय ओ राज, जोपर्यंत गवताची गंज पेटणार नाही आणि जोपर्यंत त्या कोंढाण्याच्या बुरुजावरती भगवा फडकणार नाही ना, तोपर्यंत हा ताना त्याच्या देहातला प्राण सोडणार नाही. शेवटच्या क्षणी मला भेटायला या. त्या ठिकाणी राजेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. निघाला ताना जाण्याकरता निघाला. घरी गेला आणि घरी गेल्यानंतर पत्नी सावित्री ओवाळण्याकरता आली. पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. पत्नी म्हणते असा काही निर्णय घेतला जी, आपल्या लेकराचं राईबाचं लग्न आहे, लग्नाच्या दिवशी तुम्ही निघालात, असा काही निर्णय घेतला जी. अगं सावित्री, आता नाही ग थांबता यायचं, आता नाही ग थांबता यायचं. माझ्या धन्याला शब्द दिलाय, राजाला शब्द दिलाय,
आता नाही थांबता यायचं. मी हे तुम्हाला का सांगते माईबापांनो, जसं तानाजी मालुसरेच्या जीवनातलं समर्पण आहे ना, तसं आज शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा जिवंत आहे बघा. तानाजी मालुसरे जिवंत आहे, शिवा काशी जिवंत आहे, बाजी प्रभू देशपांडे जिवंत आहे. कोणाच्या रूपाने तर 3-3.5 महिने झाले आपल्याकरता रात्रंदिवस जे लढा देत आहेत ना, त्या मनोज दादा जरांगे पाटलाच्या रूपाने प्रत्येक मावळा जिवंत आहे. जसं तानाजीची सावित्री म्हणत होती ना थांबा म्हणून, तसंच मनोज दादा जरांगे पाटलांची सुद्धा पत्नी म्हणत असेल ना. तानाजीने सांगितलं, कपाळावरचं कुंकू पुसलं आणि सांगितलं, अगं सावित्री कपाळावरचं कुंकू पुसून तयार राहा, परत माघारी आलो तर तुझा, गेलो तर स्वराज्याचा. तसंच जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं ना त्यांच्या पत्नीला, कुंकू पुसून तयार राहा, परत माघारी आलो तर तुझा, गेलो तर या समाजाचा. काही त्याग आहे रे जीवनातला. अरे जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, मरावं कसं छत्रपती शंभूराजेंकडून शिकावं, आणि जगावं कसं ना, लढावं कसं ना, ते मनोज दादा जरांगे पाटलांकडून शिकावं. त्यांच्या जीवनातल्या त्यागाचं, समर्पणाचं आपण वर्णन नाही करू शकत. त्यांच्या रूपाने प्रत्येक मावळा जिवंत आहे. त्याचप्रमाणे देशाचे सैनिक ज्यावेळेला सीमेवरती लढण्याकरता जातात त्यावेळेला त्यांच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं ना. जशी सावित्री ओवाळण्याकरता आली होती तसाच तो देशाचा सैनिक जात असताना त्याची पत्नी सुद्धा येते आणि त्याला म्हणते, 8-10 5-6 महिन्याची सुट्टी संपली, आणखी 8-10 दिवस राहा. त्यावेळेला तो देशाचा सैनिक सांगत असतो, नाही ग राहता यायचं, देशाच्या संरक्षणाकरता चाललोय, सीमेवरती लढण्याकरता चाललोय, नाही ग थांबता यायचं. आणि ज्या वेळेला 3-3.5 वर्षाची ती छोटीशी चिमुकली धावत पळत येते आणि बाबा म्हणून हाक मारते ना, त्यावेळेला त्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कोण म्हणतं रे बापाला रडता येत नाही, लोक म्हणतात बापाला रडता येत नाही. मायबापांना प्रत्येक बाप त्याच्या आयुष्यामध्ये रडत असतो. ज्या वेळेला त्याची एकुलती एक मुलगी सासरी जायला निघते आणि ज्या वेळेला त्याचा एकुलता एक मुलगा त्याच्या कंबरड्यात लाथ घालून त्याला घराच्या बाहेर काढतो ना, त्या दिवशी त्याचा बाप त्याच्या आयुष्यामध्ये रडत असतो. मी हे तुम्हाला का सांगते, आज मी या नारदाच्या गादीवरती उभी ना, त्याचं कारण माझा बाप आहे. माईबापांना माझ्या बापाचे स्वप्न होतं माझ्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं. आज त्या मेलेल्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता मी महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचन करते. पैसे कमवणं, प्रसिद्धी कमवणं हा माझ्या जीवनातला उद्देश नाही आहे. माझ्या जीवनातला उद्देश म्हणजे त्या बापाचं, मेलेल्या बापाचं स्वप्न पूर्ण करणं आहे. जिवंतपणे त्या बापाचं स्वप्न पूर्ण करू शकले नाही आणि बाप गेल्यानंतर पिंडदानाच्या वेळेला लोक संकल्प करतात ना, कोणी चहा सोडून देतं, वेगळे वेगळे संकल्प करतात. तसा माझा बाप दशक्रिया विधीच्या दिवशी त्या ठिकाणी नव्हता आणि त्या पिंडदानाच्या ठिकाणी मी संकल्प केला. मी वडिलांना नाना म्हणायचे, नाना तुमचं स्वप्न होतं ना तुमच्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, तुमचं स्वप्न होतं ना तिनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, तुमचं लेकरू असं कीर्तन करेल, तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही, असं कीर्तन करेल. माईबापांनो जिवंतपणे त्या माईबापाचं स्वप्न पूर्ण करा, जिवंतपणे त्यांचं स्वप्न पूर्ण करावं, याच्या इतका आनंद त्यांना दुसरा कोणता नसतो. आणि म्हणून जिवंतपणे त्यांच्या खांद्यावरचा भार आपल्या खांद्यावरती घ्यावा, त्यांचं स्वप्न पूर्ण करावं. मला असं वाटतं आज माझे वडील जिथे असतील तिथे त्यांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. पण माझ्या जीवनातलं दुर्भाग्य असं आहे, हे सगळं विश्व पाहण्याकरता आज माझा बाप या जगामध्ये नाही आहे. जसं माऊलींच्या जीवनातलं दुःख आहे ना, मी माझ्या जीवनामध्ये निर्जीव अशी भिंत चालवली, मी माझ्या जीवनामध्ये रेड्यामुखी वेद बोलवला, मी माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीसारखा विराट ग्रंथ लिहिला, परंतु या सर्व गोष्टींचं कौतुक करणारी माझी आई रुक्मिणी माता आणि माझे वडील विठ्ठलपंत जिवंत नाहीत ना, याचं मला फार मोठं दुःख वाटतं. तसंच माझ्याही जीवनामध्ये मला माझा बाप नसल्याचं दुःख वाटतं. म्हणून जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुमचा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत त्या माईबापाची सेवा करा. त्या ठिकाणी तो तानाजी मालुसरे रडत होता एक बाप म्हणून. मनोज दादा जरांगे पाटील सुद्धा रडत असतील कधीतरी मुलींची आठवण आल्यानंतर. अरे देशाचा सैनिक देशाच्या संरक्षणाकरता जात असताना रडतो एक बाप म्हणून. त्या ठिकाणी तानाजी मालुसरे रडत होता, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि निघाला त्या कोंढाण्याच्या मोहिमेवर जाण्याकरता.
जाण्याकरता निघाला. त्या ठिकाणी कोंढाण्याच्या मोहिमेवरती गेला. उदयबाण आणि त्याच्यामध्ये घनघोर असं युद्ध झालं आणि त्या युद्धाची परिमिती म्हणजे उदयबाणाचा देह खाली पडला, तानाचा देह खाली पडला आणि ज्या वेळेला गवताची गंज पेटली आणि त्या कोंढाण्याच्या बुरुजावरती छत्रपती शिवाजी महाराजांना त्या भगव्यामध्ये फडकताना पाहिलं ना, त्याच वेळेला त्याच्या देहातला प्राण सोडला. त्याच वेळेला त्याच्या देहातला प्राण सोडला. असा काहीतरी त्याग, असं काहीतरी समर्पण या देशाकरता असावं म्हणून सांगून जाईल तुम्हाला. देव देश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. झालेली सेवा तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते. अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. सांगितलेल्या चरणाचा भावार्थ असाच असेल असं काही माझा दावा नाही, अशी माझी आत्मप्रौढी सुद्धा नाही, परंतु अल्पभाव अल्पमतीप्रमाणे भावार्थ ठेवण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. झालेली सेवा तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी विश्वमौली नरवरांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज